इराण इस्रायल अमेरिका संघर्षाचा थेट परिणाम आता मुंबईमधल्या हॉटेल उद्योगावर जाणवू लागलाय। गॅसच्या तीव्र तुटवड्यामुळे अनेक मुंबईतले हॉटेल्स यांनी आपला मेन्यू बदललाय। एवढंच नाही तर जिथे सगळे मराठमोळे पदार्थ मिळतात तिथे गॅसच्या तुटवड्यामुळे फक्त मिसळ आणि चहाचा ठेवला गेलेला आहे। परिणाम आता मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत। मोठमोठे हॉटेल्स इकडे आहेत, तिकडे आता मेन्यू सुद्धा बदलण्यात आला आहे। आपण मारथंड या एका मोठ्या हॉटेलमध्ये आहोत, जिकडे खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी लोकप्रिय हॉटेल आहे। त्यासोबत इकडे मिसळ, वडे, भजी सगळं काही मिळतं। मात्र आता लोकांना फक्त मिसळ खावी लागते जस्ट बिकॉज सिलेंडरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात हॉटेल्समध्ये पाहायला मिळतोय। आपल्यासोबत मारथंड जे ओनर ते आपल्याला सांगतील। सर, एकंदर पाहिलं गेलं तर अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर पोहोचले नाहीत, अनेक हॉटेल्समध्ये गॅस सिलेंडर नाही आहेत। आहार असं म्हणते की 2 दिवस अजून नाही आलं तर खूप 50% हॉटेल्सवर कुलूप लागेल। कसं काय गोष्टी भरपूर 50% नाही। काल तर मला असं समजलं की 23 मार्चपर्यंत हा इश्यू सॉल्व्ह होणार नाही आहे। त्यामुळे सांगता येत नाही की कधीपर्यंत चालेल कधीपर्यंत नाही। आता आम्ही पर्याय शोधतोय की सिलेंडर भेटत आहेत की दुसरं काही इंडक्शन करता येईल, इलेक्ट्रिसिटीवर काय करता येईल। पण इलेक्ट्रिसिटी करून पण परवडण्यासारखं नाही, कारण की तो एक्सपेन्सिव्ह खूप होतं। आता गॅस आज दोन दिवसापुरते आहे, त्यानंतर बघता येईल। पण आम्ही मेनूमध्ये पण बरंच काही चेंज केले, फक्त मिसळ वगैरे जेवढं शॉर्ट करता येईल तेवढं, म्हणजे जेणेकरून गॅसची बचत जास्त करता येईल आपल्याला आणि जास्त वेळ चालवता येईल। एकंदर जसं अनेक हॉटेल्समध्ये, साऊथ इंडियन हॉटेल्समध्ये आपण बघतो तर त्यांनी फक्त आणि फक्त डोस्यांमध्ये पण काही प्रकारच मिळतील असं थेट सांगितलंय। तुम्ही लोकांनी पण असं केलं, तुम्ही मिसळ म्हणताय म्हणजे आता फक्त मिसळ मिळते असं नाही, मिसळमध्ये सगळे प्रकार मिळतील मिसळचे जे काय आहेत ते। पण फ्राईंग आयटमला खूप गॅसचं इंधन जास्त जळतं, त्यामुळे ते आपल्याला जास्त नाही करता येणार जोपर्यंत गॅसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत। आता जर ही गोष्ट अशी सुरू राहिली तर कुठेही मोठा लॉस हॉटेल इंडस्ट्रीला होईल असं तुम्हाला वाटतं? खूप मोठा, कारण की मोस्ट ऑफ आता जेवढे काही बिझनेसवाले पर्सन आहेत किंवा नोकरदार वर्ग आहे, घरून जर टिफिन नाही आला तर मोस्टली हॉटेलवर रिलाय असतात। पण आता जर घरी पण नाही भेटलं आणि बाहेर पण नाही भेटलं तर मग खाणार काय? हा पण मोठा प्रॉब्लेम। एक खरं तर शेवटचा प्रश्न विचारेन। खूप लोक असं म्हणतात की हॉटेल इंडस्ट्रीला इसेन्शियल गोष्टीमध्ये ठेवण्यात आलं आहे। दिल्ली सरकार असं म्हणतं की होम अप्लायन्सेसला खरं गॅस प्रोव्हाइड करा, हॉटेल इंडस्ट्रीला पण इसेन्शियल सर्व्हिसमध्ये ठेवायला हवं असं मला वाटतं। ठेवायला हवं, कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं की नोकरदार, आता तुम्ही पण एक नोकरदार आहे, तुम्हाला जर खायचं आहे कुठे बाहेर, तुम्ही ट्रॅव्हल करताय तर काय करणार तुम्ही? घरून तर डबा आणणार नाही की 2 दिवसाचा डबा आणू शकत नाही, मग काय करणार तुम्ही? त्यामध्ये पण ठीक आहे, तुम्ही लिमिटेशन लावा की 4 देताय ना तर त्यावेळी 2च द्या किंवा 1च द्या, पण पर डे एक जसं ज्याचं कन्झम्पशन आहे त्या हिशोबाप्रमाणे तुम्ही देऊ शकता। बघू शकता, एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यात मोठा फटका हा हॉटेल इंडस्ट्रीला बसणार आहे। या सगळ्या गोष्टी जर पाहायला गेल्या तरी मुंबईच्या हार्टलँडमध्ये, जिकडे आपण परळ लालबाग हा परिसर म्हणतोय, जिकडे मोठ्या प्रमाणात हॉटेल्स सकाळची लोक नाश्ता करत जातात, अनेक हॉटेल्समध्ये कुलूप लागलेलं आहे। त्यासोबत अनेक हॉटेल्स फक्त मोजक्या गोष्टी आता प्रोव्हाइड करताना दिसत आहेत। विकाससोबत श्रेयसा, पुढारी न्यूज, मुंबई।